राहुलचा पगार महिन्याला 80,000 रुपये होता, पण तरीही तो कायम टेन्शन मध्ये असायचा. का माहित आहे? राहुलने नोकरी लागल्यावर पहिला महागडा फोन घेतला, मग बाईक घेतली, नंतर कार घेतली. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं हे घेतलं की मी खुश होईल, पण काही दिवसांनी पुन्हा नवीन इच्छा तयार व्हायची. मोबाईलचा ईएमआय, कारचा ईएमआय, क्रेडिट कार्डचं बिल. हळूहळू त्याचा पगार वाढत गेला, पण त्याचं टेन्शनही वाढत गेलं. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, बेटा तू गरजा पूर्ण करतोयस की इच्छा? हा प्रश्न त्याच्या मनात घर करून गेला. त्याला समजलं पैसा ही गरज आहे, पण इच्छा कधीच संपत नाही. मोठा फोन, मोठी कार, महागडी लाईफस्टाईल यामुळे लोक प्रभावित होतील, पण तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईलच असं नाही. खूप वेळा आपण वस्तू स्वतःसाठी विकत घेत नाही, तर इतरांना इम्प्रेस करण्यासाठी घेतो. आणि मग ईएमआय, लोन आणि क्रेडिट कार्ड आपलं आयुष्य कंट्रोल करायला लागतात. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे सगळं विकत घेणं नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे जे खरंच महत्वाचं आहे ते कोणत्याही टेन्शन शिवाय परवडणं. पुढच्या वेळी काहीही खरेदी करण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही माझी गरज आहे की फक्त इच्छा? हा एक प्रश्न तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. पैसा कमवणं महत्वाचं आहेच, पण त्याहून महत्वाचं आहे पैशांचा योग्य वापर आणि नियोजन. तुमच्या योग्य फायनान्शियल प्लॅनिंगसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. मी शिल्पा ऋषिकेश राठोड, एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. थँक्यू.